कोबीची भाजी म्हटलं की बरेच जण तोंड वाकडं करतात. पण या पद्धतीने जर तुम्ही कोबीची भाजी बनवली, तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी टेस्टी होणारी, कमी साहित्यात होणारी ही कोबीची भाजी आपण बघणार आहे. ही कोबीची भाजी चपातीबरोबर छान लागते. गरम-गरम भाजी आणि चपाती खूप छान लागते आणि भाजी जर शिल्लक राहिली, तर आपण याचा फ्राईड राईस बनवून घेऊ शकतो किंवा बनवलेला राईस आपल्याकडे शिल्लक असेल किंवा राईस वाफवून घ्यायचा आणि ही भाजी टाकायची कढईमध्ये, थोडंसं लिंबू पिळायचं, थोडा गूळ घालायचा आणि त्याच्यामध्ये तो राईस परतून घ्यायचा. खूप छान असा कोबी फ्राईड राईस पण ह्याचा आपल्याला बनवता येतो. फक्त ही भाजी ह्या ट्रिकने तुम्ही बनवून पहा. खूप छान लागते, टेस्टी लागते आणि दिसायलाही छान दिसते. आता ही भाजी कशी बनवायची हे आपण बघूया. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. कोबीची भाजी करण्यासाठी अर्धा किलो एवढा कोबी ह्या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे. आता मी इथं पाणी घेतलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये. ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया. ह्याच्यात थोडं मीठ टाकायचं 1 चमचाभर आणि ह्याच्यामध्ये हा कोबी एक 10 मिनिटं आपण भिजत ठेवायचा आणि नंतर आपण हा परत स्वच्छ धुवून घ्यायचा. कारण कोबीवरती हल्ली भरपूर औषधं असतात आणि त्यामुळं हा आपण अशा पद्धतीने आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. हा आपण भिजत ठेवला. एक 10 मिनिटं भिजत ठेवूया आणि नंतर फ्री फ्लोईंग वॉटरमध्ये आपण हे वॉश करून घेणार आहे. मी इथं गॅसवर जाड तळाची कढई ठेवलेली आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेले. आता आपण कोबी जो मगाशी भिजत घातला होता तो मी 3 ते 4 पाण्याने नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता तो कोबी आपण ह्या तेलामध्ये टाकूयात. वेगळ्या पद्धतीने हा कोबी आपण करणार आहे. हा सगळा कोबी आपण ह्याच्यामध्ये टाकला आणि त्याचबरोबर थोडासा आपण वाटाणा टाकणार आहे इथं. हे आपण हलवून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. अगदी थोडंसं मीठ टाकायचं. हे हलवून झाकून ठेवूया. एक 10 मिनिटं ह्याला असंच वाफ आणायची. हे सगळं मिक्स केलंय आणि आता आपण हे कव्हर करूया. बघा आता हे झाकण काढूयात आपण. मध्ये मी 1-2 वेळा हलवून घेतलेला आहे हा कोबी. बघायला पूर्ण वाफ आलेली आहे. आता आपण हा काढून घेऊयात आणि मग ह्याची फोडणी करूयात. हा सगळा कोबी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने कोबी केला ना, लहान मुलं पण आवडीने खातात. हा सगळा कोबी आपण ताटामध्ये काढून घेतलाय. आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे थोडी मोहरी, जिरं, हिंग, हळद, त्याच्यानंतर 1 चमचा आल्याचा कीस घेतलेला आहे. 5 ते 6 या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता. आता ह्या हिरव्या मिरच्या, आलं आणि कढीपत्ता याचा आपण ठेचा करून घेऊयात. मिरच्या कट करायच्या म्हणजे ठेचा करायला आपल्याला सोपं जातं. सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने आपण कट करून घेऊयात.
त्या सगळ्या मिरच्या कट करून झाल्या की ह्याच्यामध्ये टाकायचा आल्याचा किस आणि ही कढीपत्त्याची पानं आपण तोडून टाकूयात. आणि ह्या सगळ्याचा आपण ठेचा बनवून घेऊया. इथं कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. मग असे आपण 1 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे. आता मी साधारण 2 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे. गॅस आपण मोठा करूया आणि तेल गरम झालं की फोडणी करूया. फोडणी करताना पहिल्यांदा आपण टाकूया मोहरी. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं. गॅस बारीक करते मी. आता आपण हा जो ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा टाकायचा. नंतर ह्याच्यामध्ये हिंग आणि हळद. हिंग आणि हळद टाकले आपण. ते झालं की आपला हा वाफवलेला कोबी. हलवून घेऊयात आपण. मग असे आपण थोडं मीठ टाकलं होतं. आता अजून थोडं मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. वाफवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आणखीन थोडंसं मीठ टाकूया. आता ह्याला झाकून ठेवायची गरज नाही. झाकून ठेवलं ना की हे मिरची कढीपत्ता परत पिवळे पडतात. हे दिसायला असं छान दिसतं. ह्याच्यामध्ये ठेचून टाकलेली मिरची आहे, कढीपत्ता, आलं. आपण डायरेक्ट फोडणीमध्ये जर मिरची कढीपत्ता आलं टाकलं तर ते शिजताना त्याचा रंग बदलतो आणि त्यामुळे कोबीचा रंग इतका छान दिसत नाही. आता बघा ह्या कोबीचा रंग कसा दिसतोय. याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूयात. फास्ट गॅसवर हे परतून घ्यायचं. झाला आपला कोबी तयार. बघा आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे. दिसायलाही एकदम छान दिसते. याच्यामध्ये वाटाणा घातलेला आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये सहज करता येईल अशी तरीही टेस्टी होणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.